नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र हस्त आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:47 ते 12:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:24 ते 2:01 आणि यमगंड काळ सकाळी 7:33 ते 9:10 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ आणि शनीबरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर दिलगुणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधले नातेसंबंध चांगले राहतील, परंतु छोट्या मोठ्या कारणावरून वादग्रस्त प्रसंग सुद्धा उद्भवू शकते. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी घरातील वातावरण चांगलं राहील. मात्र घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होतील किंवा त्यांच्या आरोग्याकडे तुम्हाला थोडंफार लक्ष द्यावं लागेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त राहील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. हा तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्या
ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. मात्र वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या वेळी असताना चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडीशी दगदग झाल्यासारखी वाटेल. फिरणं वगैरे जास्त होईल. त्याचप्रमाणे मनासारखी कामं न झाल्यामुळे थोडासा तणाव तुम्हाला जाणवू शकेल. स्वतःच्या भाव व भावनांवरती नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतील. मात्र मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. त्या ठिकाणी लक्ष द्या. याचप्रमाणे गुंतवणूक किंवा खर्च यावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. मात्र जे तुमचे वरिष्ठ असतील त्यांच्यावर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येतील. त्या संदर्भात स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवा. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दीप हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा ओरख दांडगा राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. फिरणं वगैरे जास्त होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. प्रलोभनापासून लांब राहा. आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 एप्रिल 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.